नमस्कार, मी जयंती वाघधारे. होमिओपॅथीमधलं एक प्रसिद्ध नाव म्हणजे नम्मा होमिओपॅथी. आज मी नम्मा होमिओपॅथीच्या दादर क्लिनिकमध्ये आली आहे. नम्मा होमिओपॅथी हे विशेष ओळखलं जातं दीर्घकालीन आजार ट्रीट करण्यासाठी, जसं की अर्थरायटिस, डायबिटीज, व्हेरिकोस वेन्स, इनफर्टिलिटी सारखे अनेक दीर्घकालीन आजार नम्मा होमिओपॅथीमध्ये लवकरात लवकर ट्रीट केले जातात. बेसिकली आज आपण इथल्या उपचार पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत. इथल्या डॉक्टर्सशी बोलूया. चला तर मग इथल्या डॉक्टर्सशी आपण संवाद साधूया. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर, तर नम्मा होमिओपॅथीबद्दल मी खूप ऐकून आहे. विशेष करून कुठल्याही केमिकल शिवाय आणि कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय इथे पेशंट्सला ट्रीट केलं जातं आणि लवकरात लवकर बरं केलं जातं. तर खरं तर माझा प्रश्न हाच आहे की नम्मा होमिओपॅथी हे इतर होमिओपॅथीपेक्षा वेगळं कसं? बरोबर. नम्मा होमिओपॅथी गेले तब्बल 10 वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये कार्यरत आहे. यात सोबत आमच्या ज्या 21 ब्रांचेस आहेत त्यामध्ये 200पेक्षा अधिक तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना रुग्णसेवा देत आहेत. यामध्ये आपण नेहमी बघतो की क्रॉनिक डिसीजेस झाले किंवा खूप जुन्यात आजारांपासून जे पेशंट पीडित आहेत व ज्यांच्या क्युअर आपल्याला मिळत नाही आहे त्यांच्यासाठी नम्मा होमिओपॅथी काम करतं. आणि विदाऊट एनी साईड इफेक्ट्स, लाईक आपण म्हणतो की दुष्परिणाम नाही होण्यासाठी किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, ह्याकरिता आपण पेशंट्सला औषध प्रणाली आपली जी आहे ती मदत करते. करेक्ट. म्हणजे यासोबत जेव्हा फक्त नम्मा होमिओपॅथी हे फक्त क्लिनिकमध्ये मर्यादित नसून आम्ही कोविड-19मध्ये लोकांना घरोघरी जाऊन किंवा घरोपर्यंत कुरिअर सेवानुसार त्यांना औषधं दिली आहेत. तर मोस्टली 1000-2000पेक्षा अधिक पेशंट्सला आम्ही कोविडपासून मुक्त केलं आहे किंवा अधिक संख्या आहे त्याची. प्रत्येक ब्रांचेसमधनं आम्ही ती सेवा दिलेली आहे. त्याचसोबत आपले जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे पंढरीची वारी जी होते, त्या पंढरीच्या वारीमध्ये जाऊन सुद्धा आमचे नम्मा डॉक्टर्सांनी तिथे जाऊन सेवा दिलेली आहे. वाव. सो फक्त नम्मा होमिओपॅथी हे फक्त क्लिनिकपर्यंत नसून तर हे गावोगावी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये अजूनही आम्ही रीतसर नित्यनियमाने कॅम्प्स घेत असतो, शिबिर घेत असतो, मुफ्त सेवा देत असतो. फ्री ऑफ ट्रीटमेंट्स आम्ही जे पेशंट्स आहेत की घरपोचसुद्धा आम्ही सेवा देत असतो. जे घरी पेशंट्स आहेत खूप कालावधीपासून क्रॉनिक डिसीजेसने पीडित आहेत, ज्यांना क्लिनिकपर्यंत येता नाही आहेत, त्यांच्यापर्यंत जाऊनसुद्धा आम्ही सेवा देत असतो. आमचा मोटो फक्त आता नम्मा होमिओपॅथीचा एक आहे की घरोघरी नम्मा होमिओपॅथी पोचली पाहिजे. करेक्ट. घरोघरी होमिओपॅथी जायला पाहिजे किंवा विदाऊट एनी साईड इफेक्ट्स, विदाऊट दुष्परिणाम न होता किंवा आजारांचे कॉम्प्लिकेशन्स न होता रुग्ण हा बरा व्हायला हवा. हे नम्मा होमिओपॅथीचं वैशिष्ट्य आहे. नक्कीच. आणि ज्या पद्धतीनं आता रुग्णांची संख्या वाढत चालली आहे नम्मा होमिओपॅथीमध्ये, कारण ह्या अप्रोचमुळेच खरं तर नम्मा होमिओपॅथीचे टोटल किती ब्रांचेस आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये? महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये मिळून 21 ब्रांचेस आहेत. तसंच महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये दादर, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, अकोला, नागपूर इथे आमची सेवा आहे. थँक्यू. तुम्ही मला खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली. पण असंच मला आणखीही डॉक्टर्सना भेटायचं आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आता मी जरा नम्मा होमिओपॅथीचं क्लिनिकही बघणार आहे आणि इथली प्रोसेससुद्धा पाहणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो डॉक्टर. हॅलो. सो डॉक्टर, माझा महत्त्वाचा प्रश्न खरं तर असा आहे की नम्मा होमिओपॅथीमध्ये विविध आजारांवर उपचार आहेत, जसं की अर्थरायटिस आहे किंवा डायबिटीज आहे किंवा व्हेरिकोस वेन्स, दीर्घकालीन जे आजार आहे त्यांच्यावर उपचार आहे. मला याविषयी अधिक जाणून घ्यायचं आहे की कोणकोणत्या प्रकारच्या आजारांवर उपचार आहे आणि आणखी कोणत्या आजारांवर आपल्याकडे उपचार आहे त्याविषयी. येस. नम्मा होमिओपॅथीमध्ये विविध आजारांवर आपण ट्रीटमेंट करतो. तुमचा कोणताही आजार असो, दीर्घकालीन आजार असो, इथे ट्रीटमेंट होते. त्यासाठी संधिवाताचे विविध प्रकार आहेत, जसे की ऑस्टिओआर्थरायटिस जो की गुडघ्याचा संधिवात आहे, याच्यावर सुद्धा आपण ट्रीटमेंट देतो. आणि आत्ताची लाईफस्टाईल तर तुम्ही बघितलीच असेल की किती बिघडलेली आहे. त्यामुळे होणारे आजार जसं की डायबिटीस, हायपरटेन्शन या आजारांवर आयुष्यभर आपल्याला गोळीच खावी लागते. तर आपल्या इथे ही गोळी कायमची बंद होते. तसंच सोरियासिस, स्किन विटिलिगो, स्किन रिलेटेड हे जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्या इथे ट्रीटमेंट होते. बाहेर गेला तर तुम्हाला क्रीम, ऑइंटमेंट त्याच्यावर लावायला सांगतात. त्यामुळे काय होतं, हे आजार दाबले जातात. तर आपल्या इथे याच्यावर रूट कॉजने ट्रीटमेंट होते. तर नम्मा होमिओपॅथीचा जो फॉर्म्युला आहे इम्युनोजेनिक मायझमेटिक 6 जनरेशन, तर ह्याच्यावर आपण ट्रीटमेंट देतो. क्या बात आहे. म्हणजे नम्मा होमिओपॅथीची जी
मला तरी असं वाटतं की खूप महत्त्वाची ही खासियत आहे किंवा एक प्रकारचं रेव्होल्युशन आहे की जिथे इतर हेल्थकेअर सिस्टम्समध्ये तुम्हाला आयुष्यभर औषधं खावी लागतात त्याही ठराविक आजारांसाठी, जे नम्मानी खरं तर ब्रेक केलेलं आहे आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये तुम्हाला आयुष्यभर औषधं खायची गरज नाही. तर नम्मा होमिओपॅथीमध्ये अनेक आजारांवर ट्रीटमेंट आहे आणि ते देखील विदाऊट एनी केमिकल्स आणि एनी साईड इफेक्ट्स. तर आता आपण अनेक डॉक्टर्सशी बोलतोय. माझ्यासोबत डॉक्टर प्रांजल आहे. डॉक्टर प्रांजल, तुमची एक स्पेसिफिक रिसर्च टीम आहे जी खरं तर यावर काम करते आणि पेशंट्सला योग्य उपचारही मिळतात आणि कमीत कमी वेळेत खरं तर त्यांना ट्रीटमेंट मिळते. तर या तुमच्या रिसर्च टीमविषयी आम्हाला सांगा. नक्कीच मॅडम. कसं आहे, आपल्या नम्मा होमिओपॅथीच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी एक फॉर्म्युला इन्व्हेंट केलं आहे, ट्रीटमेंट फॉर्म्युला इन्व्हेंट केलेला आहे. त्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. कसं आहे, ह्याचा अर्थ मी तुम्हाला तर समजून सांगतो. एक्झॅक्टली काय होतं की जे काही आपल्याला आजार होतात, खूप सारे जे जुने आजार आहेत, खूप क्रोनिक डिसीज आहेत, आपली इम्युनिटी कमी झाल्यामुळे, रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होतात. तर आम्ही अशा पद्धतीचे ट्रीटमेंट देतो की जेणेकरून तुमची रोगप्रतिकारशक्ती तुमची बूस्ट होते, जेणेकरून तुमचे जे आजार आहे हे खूप लवकरात लवकर बरं होण्यासाठी मदत होते. तसंच काही आजार हे जेनेटिकली येतात, अनुवंशिकतेतून येतात. तर ह्या जेनेटिकलसाठी सुद्धा काही आपल्याकडे होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण ट्रीटमेंट करत असतो. त्या पद्धतीने एक. दुसरं म्हणजे मायाझमॅटिक. मायाझमॅटिक म्हणजे रूट कॉज. रूट कॉज म्हणजे आजाराचं मूळ कारण. करेक्ट. कसं होतं, आजाराला काही स्पेसिफिक भरपूर सारी कारणं आहे. तर होमिओपॅथीच्या माध्यमात आपलं नम्य होमिओपॅथी ह्या ट्रीटमेंट लेवलला जातं की तुमच्या आजाराच्या मूळ कारणाला शोधून त्याला ट्रीट करतो. करेक्ट. जेणेकरून खूप साऱ्या आजारांची कारणं फिजिकल, मेंटल या लेवलवर असतात. सो होमिओपॅथीच्या त्या माध्यमातून आम्ही ते ट्रीट करत असतो. तिसरं आहे 6th जनरेशन. म्हणजे सध्याचं हे जे जग आहे 6th जनरेशन, म्हणजे सध्याचे जे आजार आहेत ही खूप कमी वयापासूनच उत्पन्न होत आहेत. जसं की वातविकार आहे, डायबिटीस आहे, थायरॉइड आहे, PCOD आहे. खूप कमी वयातच पेशंट्समध्ये सध्या दिसून येत आहेत. तर ह्या 6th जनरेशनला लागू पडणारी ही औषध प्रणाली आम्ही तयार केलेली आहे. सो इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही आमच्या नम्मा होमिओपॅथीची खूप प्रगत तंत्रज्ञानाची हा तुमचा फॉर्म्युला आहे खरं. नक्कीच तुमच्या रिसर्च टीमबद्दल तर मी जाणून घेतलं, पण मला आणखी बरेच प्रश्न आहेत जे मला आणखी काही डॉक्टर्सना विचारायचं आहे. थँक्यू सो मच डॉक्टर प्रांजल. थँक्यू. हाय डॉक्टर. हॅलो. सो डॉक्टर, नम्मा होमिओपॅथीमध्ये जी एक खूप महत्त्वाची गोष्ट मला कळली आहे ती म्हणजे अशी आहे की इथे प्रत्येक दीर्घकालीन आजारासाठी तुम्हाला आयुष्यभर औषधं घ्यायची गरज नाही, जे मला वाटतं इतर हेल्थकेअर सेंटर्सच्या बाबतीत तसं नाही आहे आणि तुम्हाला आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात. तर मला एकतर डॉक्टरचा जो पेशंट प्रती जो अप्रोच असतो त्या अप्रोचविषयीही जाणून घ्यायचं आणि या औषधची जी पद्धत आहे त्याविषयी जाणून घ्यायचं. येस. सो होमिओपॅथीमध्ये एक स्पेशल अप्रोच असतो, त्याला आपण म्हणतो इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच. म्हणजे काय, प्रत्येक पेशंटची भूक, तहान, स्वभाव हे वेगळं असतं. सो तसंच त्याचे आजाराचे कारणही वेगळे असतात. सो सगळ्यात आधी आम्ही त्यांचं आजाराचं मूळ कारण म्हणजे रूट कॉज आपण ज्याला म्हणतो ते आपण शोधतो आणि आम्ही जे मेडिसिन देतो इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन्स, त्याच्याने पेशंटची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणजे कोणताही आजार असेल पेशंटचा तरी ते बॉडी स्वतःच त्याला फाईट करेल. प्लस इथे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आम्ही मेक शुअर करतो की त्यांना त्यांचा आजार समजला आहे. सुरुवातीच्या कन्सल्टेशन्समध्ये आम्ही त्यांना आजार समजवतो की व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय, आर्थरायटिस म्हणजे काय, अस्थमा का होतो, कशामुळे होतो. सो हे एकदा त्यांना कळलं की तेही त्यांच्याकडून काळजी घेतात आणि त्याच्यानंतर आम्ही दर महिन्याला त्यांचे फॉलोअप्स घेतो. कारण का, आपल्याला मुळापासून ठीक करायचं आहे, तात्पुरतं बरं नाही करायचं आहे. आणि एकदा बरा झालेला आजार आपल्याला पुन्हा नको व्हायला म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह डोजही देतो. इथे पेशंटची शारीरिक लक्षणे, मानसिक स्थिती, भावनिक दृष्टिकोन हे तिघांचा अभ्यास करून आपण त्यांना प्रॉपर त्यांच्या टेलर मेड औषधं प्रोव्हाइड करतो.
तर नमा होमिओपॅथीच्या या काही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जिथे पहिली गोष्ट म्हणजे इथे कुठल्याच प्रकारचं केमिकल वापरलं जात नाही. नंबर 2 म्हणजे ही औषधं घेताना तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे साईड इफेक्ट्स होत नाही. नंबर 3 म्हणजे इतर हेल्थकेअर सेंटर्सच्या तुलनेत जिथे तुम्हाला आयुष्यभरासाठी औषधं घ्यावी लागतात काही ठराविक आजारांसाठी, ज्यांना आपण दीर्घकालीन आजार असं म्हणतो, नमा होमिओपॅथीमध्ये या दीर्घकालीन आजारासाठी सुद्धा तुम्हाला आयुष्यभर औषधं घ्यावी लागत नाही. तर अशी आणखी वैशिष्ट्य आपण आणखी डॉक्टर्सना भेटून जाणून घेणार आहोत. थँक्यू सो मच डॉक्टर. चला आणखी डॉक्टर्सना भेटूया. तेव्हा नमा होमिओपॅथीमध्ये सक्सेस रेटची जी कारणं आहेत ती कारणं तुम्हाला आता कळलीच असेल. जसं डॉक्टर म्हणाले की प्रत्येक पेशंटसाठी एक वेगळा आणि स्पेशल अप्रोच असतो आणि यामुळेच हा सक्सेस रेट जो आहे तो वाढत चालला आहे. आणि तुम्ही पाहू शकता की बॉलिवूड असो किंवा मराठी इंडस्ट्री असो, सगळेच नम्माचे पार्ट आहेत आणि डॉक्टर सिद्धी आपल्यासोबत आहे. डॉक्टर सिद्धी, मला नम्माच्या सक्सेसबद्दल जाणून घ्यायचे, नम्माच्या अचीवमेंट्सविषयी सांगा. ॲक्च्युली आमची सर्वात मोठी अचिव्हमेंट म्हणजे पेशंटची बेटरमेंट. जसं की तुम्ही बघू शकता की तुम्ही जसे पेशंटचे टेस्टिमोनियल पण घेतले की किती हॅपी फेसेस आहे, ती सर्वात मोठी आमची अचिव्हमेंट आहे. आमचा जो मेन मोटो आहे की आम्हाला पेशंटला आहे जे मुळापासून ठीक करायचं, जसं तुम्हाला डॉक्टरचे सांगितलं असेल. सो आमचं रिसेंटली आम्ही 1 लाखपेक्षा जास्त पेशंटला ट्रीट केलं आहे. सो त्याच्या अचिव्हमेंटमध्ये जेव्हा आम्ही इव्हेंट ठेवला होता तेव्हा सर गोविंदाजी जण म्हणा किंवा स्वप्नील जोशी सर हे स्वतः आले होते आणि त्यांनी आमचं खूप कौतुक केलं. त्यानंतरून रिसेंटली आम्हाला मिड डे न्यूजपेपरनी द बेस्ट होमिओपॅथिक क्लिनिक इन इंडिया हा अवॉर्डसुद्धा दिला आहे. वाव. त्यानंतरून आता जसं की आपल्या महाराष्ट्राचे CM आहे श्री देवेंद्र फडणवीसजी, त्यांनीही स्वतःहून खूप कौतुक केलं आहे. सो अशी खूप साऱ्या गोष्टी आहे जे की लोक स्वतःहून येऊन कौतुक करतात आमच्या अचिव्हमेंटची. थँक्यू डॉक्टर सिद्धी, तुम्ही इतकी व्हॅल्युएबल माहिती आमच्यासोबत शेअर केली. आणि आता नमा होमिओपॅथीचा जो सक्सेस रेट आहे, त्या मागचा जो फॉर्म्युला आहे किंवा त्या मागचं जे रहस्य आहे ते आम्हाला कळलेलं आहे. पण मला इथे फक्त डॉक्टरशी नाही तर इथल्या पेशंटशी बोलायचं आहे, इथले रिअल केस स्टडीज मला जाणून घ्यायचे, त्यांचे अनुभव जाणून घ्यायचे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण आता इथल्या पेशंट्सला भेटणार आहोत. नमस्कार काका. हो नमस्ते. मला असं कळलंय की गेले 1.5 वर्ष तुम्ही नमा होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट घेताय आणि तुमचा एक वेगळाच अनुभव आहे. तर हा अनुभव मला जाणून घ्यायचा. आता माझं वय जवळ 67 वर्ष आहे. आता 68 सुरू होईल ट्रीटमेंटमध्ये. मी 2015ला सेवानिवृत्त झालो पोलीस खात्यात ॲज अधिकारी. 2016ला मला डायबिटीज आहे. डायबिटीज झाला म्हणजे तो सुरुवातीला कळला नाही. जवळजवळ 450-500 शुगर झाली. शुगरच्या गोळ्या घेतल्या कमी होण्यासाठी. पण त्या डोळ्यामुळे मला वाटेल तेव्हा भूक लागायची कुठेही गेलो तरी आणि आदर्शासारखं कुठेतरी खावं लागायचं. मग डॉक्टरला विचारलं की औषध तुम्ही मला बरं होण्यासाठी गेलं का? त्याचं डॉक्टरांच्याकडे उत्तर नव्हतं. कधी काय मला काही पॅम्पलेट वाचायला दिली की ती घरी वाचून काढली. मग कळलं की डायबिटीस हा कधी बरा होत नाही आणि ही औषधं डायबिटीसला काही बरी करत. मग मी ते रामदेवचा योगा वगैरे सुरू केला. योगा केल्यामुळे 7 जे प्राणायाम आहेत आणि योगासन आहेत त्याच्यामुळे डायबिटीज नियंत्रणात आहे, तो गेला नाही. 2023पर्यंत मी पोलिसाच्या एका ॲडव्हायझरी बोर्डवरती ॲडवायझर म्हणून होतो आणि 2020-21ला मला कोविड झाला. मध्यंतरीच्या काळामध्ये मला प्रोस्टेटचा त्रास सुरू झाला. भूक माझी मंदावली, पाळीचा त्रास सुरू झाला, असे बरेच त्रास जाणवले. कोविड एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की डॉक्टरांनी जगण्याची आशा माझी नाकारली होती. परंतु जे काही उपचार झाले कोविडमध्ये त्यामुळे मला कोविडमधून तर मी बरा झालो. पण त्यानंतर मला जो भयानक त्रास व्हायला लागला, प्रोस्टेटचा त्रास व्हायला लागला, जेवण पचेना, की प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊ शकत नव्हतं. लगेला पिवळा दमक लाल व्हायचं, लगेच रक्त जायचं आहे, इन्फेक्शन वाढून सांगितलं. म्हटलं काय करावं. तर माझे एक योग शिक्षक होते कैवल्य दा, त्यांना मी विचारलं की बाबा असं आहे तर तुम्ही इकडे औषध घ्या. ते म्हणाले मी दीर्घकाळ औषध घेतो, तुम्ही पण तिथे औषध घ्या, मला बरं वाटलं आहे, तुम्ही गेला तर तुम्हाला कदाचित बरं वाटेल. म्हणून मग मला नम्माचा ॲड्रेस दिलं. त्याने मी नम्माला MD डॉक्टर होत्या मॅडम कोणीतरी, त्याची माझी छानपैकी मुलाखत घेतो. म्हणजे इतकी सुंदर
त्यांचं नाव आता मला आठवत नाही. आणि त्यांनी मला आदित्य मॅडमकडे पाठवलं. आदित्य मॅडमने सुद्धा छानपैकी विचारपूस चौकशी केली, सगळी हिस्ट्री माझी विचारली, मानसिक शारीरिक आजार तास औषधी योजना सुरू केली. कोविडमुळे मला अतिशय श्वसनाचा त्रास वाढला. मला ते 2 पायऱ्या चढण्याची थांबायला लागायचं. नम्माची औषधं सुरू केल्यानंतर 2 आठवड्यामध्ये मी न थांबता एक पूर्ण मजल्याची टिअरकेस चाडून जायला लागला. म्हणून मला आत्मविश्वास वाढला की बाबा हे बाराक्षार पद्धतीमध्ये शरीरामध्ये बाराक्षार संतुलन करण्याचं जे कार्य आहे हे औषधं उत्तम करतात. आणि मग तेव्हा मला माझं जे डाएट आहे ते सुद्धा कारणीभूत आहे. आधी ते मॅडमशी माझं वारंवार बोलणं व्हायचं. मी इथे आलो की तुम्ही हे खाल्लं तर बरोबर नाही, तुम्ही सांगताय दूध पिया, तुम्ही सांगताय अंडी खा, हे सगळं खाल्ल्यानंतर ते हे वाईट असं मी ऐकलेलं आहे व्हिडिओमध्ये. ते म्हणाल तुम्ही व्हिडिओ बघाय बघू. मी आहार बदलला. रोज सकाळी 12 वाजेपर्यंत फ्रूट घ्यायचा, जेवणामध्ये तो अंडी घ्यायची, रात्री झोपताना दूध घ्यायचं, रात्री 6:30-7 नंतर काय खायचं. ह्याचा सगळ्यात चांगला परिणाम आला माझ्या प्रॉस्टेटवर झाला. मला तर काय त्रास नाही याचा प्रॉस्टेटचा पहिली हिस्टरी. मी कम्प्लीट डायबिटीज चेक केलं. डायबिटीज माझा HbA1c 5 आला. तो सुद्धा एका आठवड्यातच खाल्ला. बाकी नॉर्मल आहे. थोडंसं श्वसनाचा मला एवढा चांगला इथे आल्यानंतर की मला जवळजवळ या 1.5 वर्षामध्ये त्याची निमोनिया अजिबात झालेली नाही की जो पूर्वी वारंवार व्हायचा. एकदा सर्दी झाली की त्याची निमोनियाशिवाय अँटीबायोटिक घेतल्याशिवाय जायची नाही. हां, हिचे औषधाने फार बरं वाटायला लागलं. आणि परत काही सांगण्यासारखं आहे पण ते आता काय सगळं आठवत नाही मला. पण आता तुम्हाला छान पॉझिटिव्ह येत आहे. माझं वजन जे होतं ते 59 किलो होतं, ते 64 किलो झालेलं आहे. क्या बात आहे. आणि बऱ्यापैकी आहे की कैलास मानसरोवर चढून आलो. 28 किलोमीटर ट्रेकिंग करून आलो मी या 2-3 महिन्यापूर्वी. क्या बात आहे. तर अशा पद्धतीनं नम्मा होमिओपॅथीमध्ये आपल्याला केस स्टडीज ऐकायला मिळतात आणि त्यांची एक पॉझिटिव्ह जर्नीसुद्धा आपल्याला इथे कळते. असे अनेक पेशंट्सना आपण भेट देणार आहोत. नमस्कार. मला असं कळलं आहे की गेले काही वर्ष तुम्ही नम्मा होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट घेत आहे आणि तुमचा एक वेगळा अनुभव आहे नम्मासोबतचा, त्याबद्दल जाणून घ्यायचं. माझं नाव कमल कैलासनाथ पाटील. मी पनवेलवरून आले. काय माहिती आहे, माझं 19 साली पायाला व्हेरिकोज त्रास झालेला. तिथे गाठी झालेल्या पायाखाली. त्या गाठी मी ऑपरेशन करून काढल्या. त्याने लेझरचं ऑपरेशन केलं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲलोपॅथिक मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं. त्या गाठी काढल्या. पण 2 वर्षांनी पुन्हा त्या गाठी तिथे यायला लागल्या. पायाला खाज येणं, रात्री झोप न लागणं, पायाला ठणका मारणं, रात्री झोपलं तर झोपच नाही यायची, असा प्रॉब्लेम पुन्हा चालू झाला. त्याच्यानंतर मग ॲलोपॅथिक एवढं ऑपरेशन करून सुद्धा होत नाही. काय त्यात करायचं काय, ते टी व्हीवरती मी नमा होमिओपॅथिकचे ॲड बघितली. मग त्याचं रेफरन्स घेऊन मी दादरला आले आणि त्याच्यानंतर मी मानसी सेनर मॅडमना भेटले. मग त्यांनी मला सांगितलं की आपण हे व्यवस्थित करू, तुम्ही घाबरू नका, आता ऑपरेशनची काही गरज नाही आहे पुन्हा. पण त्यातनी तसं सांगितलं तसं केलं आणि मला लगेच 6 महिन्यातच त्याचा रिझल्ट आला. आज 2.5 वर्ष झाले. आता खाज येणं बंद झाली. पुन्हा ती रात्री झोपल्यानंतर फूट करायचे पायांना, तसं काही होत नाही. ब्लॅक झालेले खालून पाय ते पण त्याचा पण कलर व्यवस्थित झालं आणि मला आता बेटर वाटते, खूप बरं वाटते. आणि तुमच्याबरोबर तुमचे मिस्टरही आलेत आणि मला वाटतं त्यांचीही ट्रीटमेंट नम्मामध्ये सुरू झाली आणि त्यानंतर त्यांना एक वेगळा अनुभव नम्मा होमिओपॅथीमध्ये आलेला आहे. कारण माझं असं एवढं चांगलं झाल्याच्या नंतर 2 महिने मी आले नाही औषधं न्यायला. तर मानसी मॅडमनी फोन केला की तुम्ही का नाही आलात. तर म्हणाले मिस्टरांना माझ्या जमत नाही आहे, त्यांना चालता येत नाही आहे, त्यांना मणक्यामध्ये गॅप आहे असं डॉक्टरने सांगितलं. तर त्या म्हणाल्या की तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला औषधं पाठवून देते, पण तुम्हाला बरं वाटलं की तुम्ही ते सरांना घेऊन या. मग मी सरांना देवा घेऊन आले. तर तेच सांगतील त्यांना कसं वाटलं ते. हां, माझं नाव कैलास पाटील. माझ्या मिसेसची ट्रीटमेंट चालू होती इथे
जवळजवळ 1.5 वर्ष झाला. त्याच्यानंतर मी एक वेळेला मिसेसबरोबर आलो ना, तेव्हा मानसी मॅम म्हणाला तुमचे मिस्टर का नाही आले. माझ्या मिसेसने सांगितले की मिस्टरांना बॅक पेनचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यांना चालता येत नाही, त्यामुळे ते माझ्याबरोबर नाही आले. तर मानसी मॅम म्हणाल्या तुमच्या मिस्टरांना इथे घेऊन या, आपण ट्रीटमेंट चालू करू. त्याच्यानंतर मी इथे आलो होमिओपॅथीमध्ये. मला जवळ 15 दिवसाची औषधं दिली. त्याच्यानंतर मला थोडंसं फरक जाणवला. त्याच्यानंतर परत एकदा आलो, परत औषधं दिली. त्याच्यानंतर आणखीन मला फरक जाणवला. मला चालता येत नव्हतं, ते मी चालायला लागलो. 2 मिनटं पण उभं राहू नव्हतं शकत, तो उभं राहायला लागलो मी. आता जवळजवळ 6 महिने झाले माझे ट्रीटमेंट चालू आहे. मी अर्धा तास चालू शकतो किंवा मी 15-20 मिनटं उभं राहू शकतो. खूप फरक जाणवला आहे आणि अजून ट्रीटमेंट माझी चालू आहे. नमा होमिओपॅथीमध्ये अनेक पेशंट्सला आपण भेटतोय आणि त्यांची पॉझिटिव्ह जर्नी आपण जाणून घेतोय. अजून एक पेशंट आपल्यासोबत आहे आणि त्यांची एक वेगळीच जर्नी आहे, आपण जाणून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. तुम्ही नम्मामध्ये किती वर्ष झाली आता ट्रीटमेंट घेताय आणि काय प्रॉब्लेम होता आणि त्या आजारावर तुम्हाला आता बरं वाटतंय का? माझ्या हाताचे बोट दुखायचे. तर एक बोट असं होतं की ते स्प्रिंगसारखं असं आखडायचं आणि नंतर झटका देऊन सरळ करावं लागायचं. तर प्रथम मी म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं ट्रीटमेंट घेतली तर त्यांनी ऑपरेशन करायला सांगितलं. तर मला वाटलं एकाचं झालं तर दुसऱ्याचं पण ऑपरेशन करावं लागेल, ते एकदम बरं नाही होणार. तर मग मी होमिओपॅथिकचं ॲडव्हर्टायझिंग न्यूज चॅनलमध्ये ॲडव्हर्टायझिंग बघितली आणि त्याच्यामुळे मी इथे आलो. इथे ट्रीटमेंट चालू केली. तर 6 महिने जरा काय झालं नाही. तर मला जरा जाणवलं की इथं पण काय होणार नाही, पण पैसे भरल्यामुळं यावंच लागलं. ट्रीटमेंट चालूच राहिली. ते 1 वर्ष ट्रीटमेंट चालू झाली. ते 1 वर्षात मला जरा फरक पडला. अच्छा. नंतर ते बोलले परत 6 महिने ट्रीटमेंट घ्या, तुमचं एकदम बरं होईल. तर नंतर 6 महिने मी ट्रीटमेंट घेतलं. आता एकदमच बोट एकदम. अरे आता पहिलं असंच राहायचं आणि झटका मारून सरळ करावं लागायचं. आता एकदम काहीच नाही, एकदम सरळ होतं, नॉर्मल होतं. सो बेसिकली तुम्हाला वात याचा त्रास होता. तर आता एकदम सगळं बरं झालं, काहीच आहे. होमिओपॅथिकमुळे जरा बरे वाटेल आणि बरी ट्रीटमेंट दिली. हो सर, किती दिवसांपासून तुम्ही नमा होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट घेताय आणि काय फरक जाणवला तुम्हाला? मी जवळजवळ 8-9 महिने झाले, 9-10 महिने झाले औषध घेतोय. कारण माझं बायपास झालं होतं, त्याच्यात मला इन्फेक्शन होत राहायचं. त्या अँटीबायोटिक द्यायचे, त्याने काय व्हायचं नाही. मग इथं टीव्हीवर रेट बघितले, मग आलो इथे. तर त्याला त्याने 8 महिन्याचे औषधे केलं. मला 1-2 महिन्यातच फरक पडला. म्हणजे जे पस यायचं ते बंदच झालं. अच्छा, मग तुम्ही दाखवू शकाल का? इथे इथून पस यायचं, ते आता पूर्णपणे क्लिअर झालंय. तर यासाठी तुम्ही आधी कुठे ट्रीटमेंट करत होता? हां, हॉस्पिटलला जाऊन ते काय अँटीबायोटिक द्यायचे, ते त्यांनी काय फरक नाही जाणवला मला. मग एकदा टीव्हीवर बघता बोलून चला तिथे जाऊन बघूया. करेक्ट. आणि फरक जाणवला. तर मित्रांनो, नमा होमिओपॅथीच्या दादर क्लिनिकमध्ये आज आपण आलो आणि आज इथल्या डॉक्टरशी आपण संवाद साधला. इथल्या पेशंट्सचे केस स्टडीज आपण पाहिले आणि त्यांचे पॉझिटिव्ह जर्नीसुद्धा आपण पाहिली आहे. सो एकूणच नमा होमिओपॅथीची जी खासियत आहे, ज्या वैशिष्ट्य आहेत, त्यातले खूप महत्त्वाचे मुद्दे म्हणजे इथे उपचार पद्धतीत कुठल्याही पद्धतीचे केमिकल्स वापरले जात नाही. इथे कुठल्याही पद्धतीचे साईड इफेक्ट्स तुम्हाला ट्रीटमेंट घेताना होत नाही. आणि खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथल्या दीर्घकालीन जे आजार असतात, विशेष करून डायबिटीज असो किंवा वातसारखे आजार आहे, जिथे तुम्हाला आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात, इथे तेही तुम्हाला आयुष्यभर औषधं घ्यावी लागत नाही. तर नमा होमिओपॅथीमध्ये हे आजार तुम्हाला मुळापासून जे आहे हे आजार तुमचे बरे होतात आणि त्यामुळे नमा होमिओपॅथी हे बेस्ट ऑप्शन आहे. नमा होमिओपॅथी यांचे जे ब्रांचेस आहेत ते महाराष्ट्रासोबतच कर्नाटकामध्येही आहे. जवळपास 21 ब्रांचेस आहेत यांचे आणि त्याचबरोबर 200हून अधिक डॉक्टर्स आहेत. तर नक्की तुम्हीही नमा होमिओपॅथीला व्हिजिट द्या आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. थँक्यू. नमा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी.